नमः शिवाय नमः। नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ। मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते। श्रावण महिना सुरू होत आहे आणि आता श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर काही उपाय करत असतो। आपल्याला वाटतं ना की महादेवाने माझी ही इच्छा पूर्ण केली पाहिजे, ती केली पाहिजे। ती आपली भावना आहे आणि आपली श्रद्धा आहे। आणि असं म्हणतात महादेव भोळा महादेव खूप लवकर पावन होणार आहे। मग या श्रावण सोमवारमध्ये आपण असा कोणता उपाय करायला पाहिजे की प्रॉस्पेरिटी बंडल्स आपल्याला सगळं काही मिळेल। आपल्याला आपलं नाव, आपण म्हणतो ना, जे माझं वैभव्य गेलेलं आहे ते मला परत पाहिजे आणि ते मला कसं मिळणार आहे। तुम्हाला पैसा पाहिजे, सगळं काही पाहिजे। पैसा असेल तर तुम्हाला लोक ओळखतात, तुमचं नाव असेल तर लोक तुम्हाला ओळखतात। मग हे आपल्या सर्वांची इच्छा असतं। आणि खूप जण जेव्हा माझ्याकडे कुंडली घेऊन येतात तर विचारतात, काही जणांना कालसर्प दोष असतो, काही जणांना पितृदोष असतो, मग काय करावं। असे भरपूर दोष तुम्हाला असतील, या तुम्हाला शनीची दशा सुरू असेल, काल सर्पदोष असेल, भरपूर काही असेल, तर आपल्या 9 ग्रहांना शांत करणारे फक्त महादेव आहे। देव के देव महादेव आणि भोळा महादेव यांना म्हटलं जातं। आपल्याला आपल्या घरामध्ये लगातार निगेटिव्हिटी आहे, कर्ज झालेला आहे, पैसा मिळत नाही, लोन घ्यायचं आहे, लोन अटकलेलं आहे, भरपूर समस्या आहे, तर काय करायला पाहिजे। या श्रावण सोमवारामध्ये पूर्ण 1 महिना, हा जोपर्यंत श्रावण सोमवार आहे, जसा सुरू होणार आहे ना, जसं आज अमावस्या आहे तर उद्यापासून अमावस्या झाल्यावर श्रावण महिना सुरू होऊन जातो। तर रोज श्रावण सोमवारमध्ये रात्री सूर्यनारायण डुबल्याच्या नंतर आपल्याला घरामधल्या एकाने करायला पाहिजे हा उपाय। जर आपल्याला सगळा रुतबा पाहिजे, पैसा पाहिजे आहे, तर सूर्यनारायण पूर्ण डुबल्यानंतर, अंधार झाल्यानंतर आंघोळ करून स्वच्छ, सकाळी तर तुम्ही करता पण संध्याकाळी, आणि उपवास वगैरे नाही पकडला तरी चालेल, ठीक आहे, दिवसभर ओम नमः शिवाय नमःचा आपल्याला जप करायचा आहे। संध्याकाळी आंघोळ झाल्यानंतर मातीचा दिवा, ठीक आहे, आता जेवढ्या दिवस श्रावण महिना आहे तेवढ्या दिवसाचे एक मातीचे दिवे मोजून घ्या आणि विकत घेऊन या। खूप जण विचारतात तोच दिवा परत यूज करू का, तर नाही, एक दिवा रोज नवीन, आणि जास्त महाग मिळत नाही मातीचे दिवे, आपण दिवाळीला पण वापरतो ना। जर तुमच्या घरी ते जुने दिवे असतील तर ते पण चालतील। रोज रात्री आंघोळ झाल्यावरती घरची स्त्री असो जेंट्स कोणीही हा उपाय करू शकतं, ज्यांना प्रॉस्पेरिटी बंडल्स पाहिजे। तुपाचा दिवा आपल्याला तिथे जाऊन महादेवाच्या मंदिरामध्ये, जिथे पिंड आहे तिथे जाऊन आपल्याला लावायचा आहे आणि महादेवाला प्रार्थना करायची आहे की तुम्ही सगळ्या संकटामधनं आम्हाला बाहेर करता। असं लगातार आपल्याला पूर्ण श्रावण महिना रोज रात्री करायचं आहे। काही लेडीज आहेत मध्ये काही अडथळा येतो तर थांबून जायचं, घरच्या जेंट्सला करायला सांगा, नसेल करत तर 5 दिवस थांबा। कोणी घरात जन्माला आला तर मग करायचं नाही। सेकंड, जसं कोणी घरामध्ये वारलेलं असेल तर तुम्हाला 13 दिवस काहीच करायचं नाहीये, सुतक फिटेपर्यंत, कारण खूप जणांचे तेच प्रश्न असतात। पण जसं तुमच्यामुळे होईल तसं या श्रावण सोमवारमध्ये रोज रात्री सूर्यनारायण डुबल्याच्या नंतर महादेवाच्या मंदिरात गाईचं तूप, त्याचा मस्त दिवा लावायचा आणि तिथे प्रार्थना करायची। बघा, तुमची श्रद्धा, तुमची ती भावना आहे आणि खूप लवकर पावन होतात महादेव। म्हणून म्हणतात ना की भोळा महादेव आहे, खूप लवकर पावन होतं। हा उपाय करा आणि रिझल्ट बघा। हर हर महादेव।